डोंबिवली एमआयडीसी परिसरातील स्फोट इतका भीषण होता की 200 ते 300 मीटर परिसरातील इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत। तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भुयार यांनी। डोंबिवली एमआयडीसी फेज 2 मधील सोनारपाडा परिसरातील अंबर या कंपनीमधील बॉयलरमध्ये स्फोट झालेला आहे। हा स्फोट एवढा भीषण होता की याचा हादरा 4 ते 5 किलोमीटर जाणवला। आपण पाहू शकतो की घटनास्थळी आता अग्निशमन दल आणि पोलीस विभागाचे कर्मचारी पोहोचलेले आहेत। आग विझवण्याचं काम सुरू आहे। मात्र आपण बघू शकतो की हे धुराचे लोट आहेत। हे धुराचे लोट 4 ते 5 किलोमीटर दुरून दिसून येत आहेत। आजूबाजूच्या जे घरं होते, रहिवासी होते, यांनाही याचा हादरा बसलेला आहे। अनेक जे घरांच्या काचा फुटलेल्या आहेत। जे काही हा जो रोड बघू शकतो आपण, या रोडच्या बाजूला काही दुकानं आहेत, त्या दुकानांच्याही काचा फुटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत। काय सांगाल, कशा प्रकारे जाणवलं? 6 वर्षापूर्वी प्रोबेस कंपनीचा इथे डोंबिवलीत स्फोट झाला होता। त्याच्यामध्ये जवळ 12 जण मृत्युमुखी पडलेले होते आणि त्याचा पंचनामा पण झाला होता। तर 2200 ते 2500 कोटीचा पंचनामा झाला होता। त्या पंचनामामधला आज 1 रुपया काय एक छदाम पण लोकांना मिळाला नाही। आज याच्यामध्ये अजून एमआयडीसीचा अधिकारी नाही। आज 1.5 तास 2 तास आग लागून झालेली, पण ॲक्च्युली किती या मृत्युमुखी किती पडले आहेत, काय झालेले अजून कुठल्यालाही त्याचा आकडा नाही। मी आत्ताच येता विचारलं 2-3 जणांना। हा केमिकल बॉयलर कमीत कमी 3 किलोमीटर पर्यंतचा आवाज गेलेला आहे। ओके डोंबिवली वेस्ट। आता आपण बघतो मॅडम आहेत, आयुक्त आहेत जाखड मॅडम, त्यांना जाणून घ्या। मॅडम, कशा प्रकारचा स्फोट आहे, काय जीवितहानी झाली आहे का काय? अजूनपर्यंत आपण लोकांना रेस्क्यू केलेला आहे। जवळपास 40 लोक ॲडमिट आहे आज रोजी हॉस्पिटलमध्ये। बाकी आपण आपली आग विझवण्याची कारवाई सुरू आहे आणि लवकरच आपल्याला कळेल की कुठे आणि काय कारणामुळे आग लागली होती। अच्छा, ही जी भीषणता होती याचा परिणाम अजून 3 ते 4 किलोमीटर जाणवलेला आहे। अजून काही रहिवासी जखमी आहेत का याच्यामध्ये? नाही, रहिवाशी नाही, पण ज्या एरियाला आग लागली होती त्याच्या आजूबाजूचे फॅक्टरीचे काही लोक जखमी झाले, कारण त्यांचे काचा फुटले वगैरेचे काम करत होते। तर त्यांना ॲडमिट केलेलं आहे ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये। काही जीवितहानी झाली आहे का? अजूनपर्यंत रिपोर्टेड नाही आहे। काही 4 लोक ICUमध्ये आहे, पण नो डेथ रिपोर्टेड। आपण पाहू शकतो की अजूनही जखमींवर उपचार सुरू आहे आणि जो हादरा हा कशामुळे घडलेला आहे अजूनही कळत नाही आहे। जी 24 तासासाठी चंद्रशेखर भुयार, डोंबिवली।